आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया कार्तिक स्वामी यांचा जन्म कसा झाला, त्यांना 6 मुखे का होती. फार पूर्वी तारकासुराने ब्रह्मदेवाची तपस्या केली, ज्यामुळे ब्रह्मदेवास वरदान देण्यास यावे लागले. ब्रह्मदेव तारकासुरासमोर आले व त्यास सांगितले, मी प्रसन्न झालो आहे, तुला काय वरदान हवे ते सांगावे. त्याने सांगितले, हे ब्रह्मदेवा, मला अमर व्हायचे आहे. ब्रह्मदेवाने सांगितले, ह्या सृष्टीत कुणीही अमर नाही, त्यामुळे तुला अमर होण्याचे वरदान मी देऊ शकत नाही. तारकासुराने सांगितले, तुम्ही वरदान देऊ शकत नाही तर मग माझ्या तपस्येचा काय उपयोग. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, तू अमर तर नाही होणार, पण अजेय जरूर होशील. जेथे जाशील तेथे जय प्राप्त करशील, पण फक्त एका बालकाकडून तुझा मृत्यू होईल. तारकासुर हसू लागला. एक बालक कसा काय माझा वध करेल. याचा अर्थ मी अजेय तर झालोच, पण अमर देखील झालेलो आहे. त्याने सृष्टीत व देवांना देखील त्रास देणं सुरू केला. त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले व तारकासुराचा वध करण्यासाठी काहीतरी उपाय करावा असे सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, भगवान शंकरांचाच पुत्र त्याचा वध करू शकेल. सर्व देवांनी सांगितले, पण यासाठी काय करावे. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, भगवान शंकरांना विवाह करण्यासाठी विनंती करावी. म्हणून सर्व देव निघालेत. मार्गात हिमालय भेटला. त्याने विचारले, हे देवगण हो, आपण कुठे जात आहात. देवांनी सांगितलं, आम्ही भगवान शंकरांकडे जात आहोत. शिवजींचा पुत्र तारकासुराचा वध करेल, पण त्यांना पुत्रप्राप्ती नाही, म्हणून विवाह करण्याची विनंती करण्यासाठी आम्ही तेथे जात आहोत. हे हिमालया, तूच एक कन्या निर्माण करावी, तिचा विवाह भगवान शंकरांशी होईल. हिमालयाने हे सर्व आपली पत्नी मेनास सांगितले व यथावकाश एक कन्या झाली. तिचे नाव त्यांनी गिरिजा असे ठेवले. ती तपस्या करू लागली. तिच्या तपस्येने सर्व देव भयभीत झालेत. ते ब्रह्मदेवांकडे गेलेत. ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे गेलेत. सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा भगवान विष्णूंचे सर्व देव भगवान शंकरांकडे गेलेत व त्यांना सांगितले, पृथ्वीवर तारकासुर नावाचा राक्षस खूप त्रास देत आहे. ब्रह्मदेवाने त्यास वरदान दिले आहे, तुझा मृत्यू एका बालकाकडून होईल. तरी त्यासाठी तुम्ही जेथे पार्वती तपस्या करीत आहे तेथे जाऊन तिची इच्छा काय आहे ते विचारावे, ज्यामुळे पुढे तारकासुराचा वध होईल. भगवान शंकरांनी होकार दिला. ते पार्वतीकडे गेले. तिला विचारले, हे पार्वती, तू तपस्या का करीत आहे ते सांगावे. तिने सांगितले, हे भगवान शंकरा, तुम्हीच माझे पती व्हावेत म्हणून मी तपस्या करीत आहे. भगवान शंकरांनी होकार दिला व तथास्तु म्हटले. नंतर निघून गेले. गिरिजा पुन्हा घरी आली. आपल्या माता पित्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी प्रथम नाही म्हटले, नंतर होकार दिला व यथावकाश विवाह झाला. त्यानंतर पुत्र प्राप्तीसाठी सर्व देव त्यांची विनंती करू लागले. त्यांनी होकार दिला व गंधमादन पर्वतावरती क्रीडा करण्यासाठी गेले. तेथे अचानक अग्निदेव जाऊन पोचलेत. त्यामुळे पार्वती क्रोधित झाली व तिने भगवान शंकरांचे तेज अग्निदेवास दिले. त्यांना ते तेज सहन झाले नाही. तेव्हा नारद मुनींनी अग्निदेवास सांगितले, तू ब्रह्ममुहूर्तावरती गंगा नदी किनारी थांबावे. त्यावेळी तेथे कृत्तिका आल्यात. त्यांना थंडी वाजत होती, म्हणून अग्निदेवाची उष्णता प्राप्त करण्यासाठी तेथे गेल्यात. हे अरुंधतीने ओळखले व त्यांना सांगितले, तुम्ही तेथे जाऊ नका. पण त्यांनी ऐकले नाही. तितक्यात अग्निदेवाने भगवान शंकरांचे तेज त्यांच्यात रोम छिद्रांद्वारे स्थापित केले, ज्यामुळे त्या गर्भवती झाल्यात. त्यांच्या पतींनी त्यांना शाप दिला, तुम्ही कृत्तिका नक्षत्राच्या रूपात आकाशात स्थित व्हाल. त्या आकाशात जाण्याच्या आत त्यांनी भगवान शंकरांचे तेज तत्व गंगेत प्रवाहित केले, ज्यामुळे पुढे ते 6 बालक रूपात जन्मास आलेत. ही वार्ता पार्वतीस समजली. ही वार्ता भगवान शंकरांनाही समजली. सर्व गंगा नदी किनारी गेलेत. पार्वतीने जेव्हा ह्या 6 बालकांना पाहिले तेव्हा ते एकच झाले, पण त्यांना 6 मुखे होती, म्हणून त्यांचे नाव षडानन असे ठेवले. कृत्तिकांनी त्यांचे पालनपोषण केले, म्हणून कार्तिकेय असे नाव ठेवले. पुढे देवदानव युद्ध झाले. त्यात तारकासुराचा वध कार्तिकेयाने केला. त्यामुळे सर्व देवगण आनंदी झालेत. भगवान शंकर पार्वती आनंदी झालेत. कार्तिक स्वामींचा कुमार विजय नावाचा ग्रंथ आहे.
ज्यात त्यांच्या लीला, यश, गुण, गान यांचे वर्णन आहे. व ही कथा स्कंद पुराण माहेश्वर खंड, केदार खंड यात अध्याय 21 ते 27 मध्ये वर्णित आहे. ती संक्षिप्त करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.